बीडमधील सरपंचाची हत्या आणि परभणीतील न्यायालयीन कोठडीमधील मृत्यू या दोन्ही प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत। शरद पवारांनी बीडमधील मस्साजोग आणि परभणीत जाऊन कुटुंबियांसोबत चर्चा केली। या दोन्ही घटना गंभीर असून सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शरद पवारांनी केली आहे। पाहूयात याविषयीचा एक रिपोर्ट। मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणावरून महाराष्ट्र हादरलाय। या प्रकरणात राजकीय कनेक्शनचेही गंभीर आरोप केले जात आहेत। शरद पवारांनी खासदार आणि काही सहकाऱ्यांसह बीडमधील मस्साजोग गाव गाठलं। देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन पवारांनी त्यांच्याकडनं या गंभीर घटनेची वस्तुस्थिती समजून घेतली आहे। देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांसोबत पवारांनी चर्चा केली। खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील हा प्रश्न संसदेत मांडलाय। याच्या खोलात जाऊन सूत्रधाराला धडा शिकवायला हवा असं शरद पवारांनी म्हटलंय। कुणी येऊन कुणाला दौंडाची दिली, कुणाला मारहाण केली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्याच्या नंतर त्याची चौकशी ही करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर यायचं, व्यक्तिगत हल्ला केला आणि शेवटी तो हल्ला हत्येपर्यंत जातो, हे तिथं अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे। याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना धीर देत पवारांनी त्यांचं सांत्वन केलं। त्यांच्या परिवाराची विचारपूस करून त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्चही उचलणार असल्याची घोषणा शरद पवारांनी केली आहे। कुटुंबात लहान मुलं, त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत। माझ्याकडे माझा वतीला फार मोठी मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे। जवळपास 9 ते 10,000 मुली शिकतात। त्याच्यामध्ये आणखी एक मुलगी असेल, उद्या मुलगा येत असेल, त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू, त्यांना धीर देऊ, कुटुंबाला धीर देऊ। त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबातले इतर घटक आहेत त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ। मस्साजोग मधून पवार थेट परभणीकडे रवाना झाले। परभणीत जाऊन शरद पवारांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। सोमनाथ या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता। त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन पवारांनी विचारपूस केली। यावेळी मुलाला मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप सोमनाथच्या आईने केला। सर्व आरोपींना फाशी द्या अशी मागणीही सोमनाथच्या आईने शरद पवारांकडे केली आहे। माझ्या मुलाचा मर्डर केला, माझ्या मुलाला मारहाण केला, जीव घेतला 4 दिवसामध्ये। माझा मुलगा चांगला असताना त्यांची कर्तव्य होती, आई तुम्ही या, तुमच्या मुलाला भेटा, तुमच्या मुलाला येऊन 2 गोष्टी बोला म्हणलं असतं तर आम्ही आलो असतो सर। आम्हाला कसलाच त्याने फोन केला नाही, सांगायला नाहीत, कसलाच कळविल नाहीत सर। 4 दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले। ज्या ज्या माणसाने मर्डर केलं त्यांना सर्वांना 10 पासून 15 तारखेपर्यंत जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। परभणीतल्या न्यायालयीन कोठडीतल्या मृत्यूचेही तीव्र पडसाद उमटले। त्यामुळे खरी वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी आलोय। जे घडलेलं आहे ते अतिशय धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे। यामधल्या दोषींवर सक्त कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। जे काही घडलं ते सगळ्यांना धक्का लावणार आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा अनेकांनी हा परभणीचा प्रश्न मांडला। आम्ही राज्य सरकारची जाऊन भेटू, तुमचं जे काही म्हणणं आहे हे सगळ्यांच्या समोर आणलं, ते योग्य ठिकाणी आम्ही पोचू आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर सक्त कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे। ही जी कुटुंबाची मागणी आहे ती मागणी सुद्धा राज्य सरकारकडे पोहोचवणं ही आमची जबाबदारी नाही। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच हत्या आणि परभणीतील कोठडीतल्या मृत्यू प्रकरणाने सध्या महाराष्ट्र हादरलाय। हिवाळी अधिवेशनातही या दोन्ही प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटलेत। चौकशी करून कारवाईचं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलंय। आता शरद पवारांनीही या प्रकरणामध्ये कारवाईची मागणी केल्याने चौकशीला वेग येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। बीडवरून विष्णू बुर्गेसह गजानन देशमुख, झी 24 तास, परभणी।